महायुतीमधील धुसफूस बाहेर नको, चव्हाट्यावर नको अशा सूचना अमित शहांनी भाजप नेत्यांना दिल्यात। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका टाळाव्यात। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असावी अशाही सूचना त्यांनी दिल्यात। काही निकषांच्या आधारे जागा वाटप करावं, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत। भाजपा पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार चर्चा झाली आणि राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या योजना यांसंदर्भात आढावा सुद्धा घेण्यात आल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मुद्द्यांमुळे फटका बसला त्याचा फटका पुन्हा विधानसभेत नको असे आदेश सुद्धा शहांनी दिले। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, मागच्या वेळी ज्या चुका झाल्या त्या चुका आता पुन्हा नको असे कडक आदेश विधानसभेसाठी शहांनी दिलेले कळतायत। आणखी काय काय आदेश दिलेले आहेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी नेत्यांना? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर लोकसभेला बसलेला फटका आणि महायुतीला जो फटका बसला त्याच्यानंतर आता सतर्कता बाळगताना जी ती महायुती पाहायला मिळते। त्याचसोबतच केंद्रातले नेते ज्यांनी नुकतीच मुंबई वारी जी ती 2 दिवस केली ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे आता थेट जे ते महायुतीला सूचना दिलेल्या आहेत। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे अंतर्गत वाद आहेत ते म्हणजे नेत्यांमध्ये असतील, मंत्र्यांमध्ये असतील किंवा बड्या नेत्यांमध्ये असतील त्याची धुसफूस चव्हाट्यावर आणू नका। त्यामुळे जे ती एकंदरीत महायुतीवर डायरेक्ट प्रश्न निर्माण होतात, त्या अनुषंगाने या सूचना देण्यात आलेल्या। त्याच्यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं तर एकीकडे म्हटलं जातं की सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील, पण त्याच्यासाठी संयम बाळगून राहावा अशा सुद्धा सूचना ज्या अमित शहा यांनी दिलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिंकून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांचं नाव जे ते निश्चित करावे आणि त्यांना विधानसभेचे जे ते उमेदवार दे अशा सुद्धा सूचना ज्या त्या देण्यात आलेल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप पक्षाकडून एक सर्वे करण्यात आलेला आहे, त्याच्यात म्हटलं गेलेलं आहे की सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील। 9 ते 15 जागांवरच्या अद्याप जे ती उमेदवारी किंवा मग ती जागा कोणाच्या वाटेल त्याच्यावर प्रश्नचिन्ह आणि ते सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे। काही जागा अशा आहेत 20 ते 22 जागा अशा आहेत की ज्याच्यावर दोन्ही पक्षातले म्हणजे तिन्ही पक्षाचे उमेदवार जे ते इच्छुक आहेत किंवा पक्ष इच्छुक आहेत, तर त्या मुद्द्यावर एकंदरीत पुन्हा एकदा मग एकंदरीत भाजपमधून आता ज्यांच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी लिहिलेली आहे विधानसभेची, त्या म्हणजे पंकजा मुंडे असतील, रावसाहेब दानवे असतील आणि अशोक चव्हाण असतील, ते पुन्हा एकदा सर्व्हे करतील आणि ही जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाईल त्या संदर्भातली माहिती जी ती पक्षश्रेष्ठीकडे पाठवली जातील। आणि त्यामुळे लोकसभेला ज्या गोष्टींचा फटका बसला त्या चुका पुन्हा न करता त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा विधानसभेला सामोरे जावं अशा सूचना सुद्धा आता नाही। बरोबर आहे आणि अगदीच स्पेसिफिक आणि महत्त्वाचे मुद्दे अमित शहांनी केंद्रस्थानी ठेवलेले आहेत आणि ज्या चुका झाल्या त्यांची खबरदारी घ्या असंही अमित शहांनी म्हटलंय। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।